नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी। एसटीने आता मोफत प्रवास, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। पण काय असेल मित्रांनो, चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, इलेक्शनच्या वेळेस एसटी महामंडळाच्या मोठ्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आले आहे की राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटीने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे। या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास तर महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते। त्यानंतर आता दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात। त्यामध्ये सिंगल सेल, HIV बाधित आणि डायलिसिस व हिमोफिलिया यासारख्या आजारी आणि इतर दिव्यांग प्रकारचे यांना राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जावे लागते। त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो। याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे। मित्रांनो, 2024 या वर्षामध्ये एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये सिंगल सेल, HIV बाधित, डायलिसिस, हिमोफिलिया या आदी रुग्णांना आणि दिव्यांगांसाठी मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या राज्य शासनाच्या निर्णयामुळे रुग्णांना विनामूल्य प्रवास सवलत मिळाल्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाचणार आहे। त्यामुळे या रुग्णांना मोलाची मदत होणार आहे। यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।